आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या. देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता. ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय आहे पण नंतर कधी बोलेन, योग्य वेळेला बोलेन. देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2018-20ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022ला झाली. तलाठी पेपर फुटी 2023ला झाली. महानिर्मिती पेपर फुटी 2023ला झाली. वन विभाग पेपर फुटी 2023ला झाली. मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023ला झाली. नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती. आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू. कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? कायदा तर येईलच, पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अशा 3 गोष्टीचा आपण अभ्यास कराल का? असे 3 माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत. भास्करराव, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही, पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला. व्हॉट्सअपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही. तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे. चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लोकांना 1 लाख नोकऱ्या केवळ 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे. तथापि असं आहे, आता जर माझ्या काळातल्या तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय 50,000 होणार आहे. पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं तर चांगलंच केलं. आमची काही कॉम्पिटिशन नाही आहे. फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे 50,000 होणार आहेत. पण ते ठीक आहे, ते बाजूला ठेवूया. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलंय 10वी 12वी वगैरे, निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हाइसेस काढतात. आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो. चष्मा आहे, त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात. म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा. म्हणजे दागिने म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा, अंगठ्या तपासा. कारण कशात काय असेल हे आज सांगता येत नाही. म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल. 10वी 12वी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू. आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे, आजचे कायदे आहेत, कायदे नाहीत असं नाही, पण विशिष्ट परिस्थिती करता विशिष्ट कायदे लागतात. आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी 420 लावावा लागतो, कधी अजून दुसरा करावा लागतो, कधी संगनमत दाखवावं लागतं. त्याच्याऐवजी पेपर आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक कायदा आहेच, 1982चा आहे तो. पण एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे. केंद्र सरकारने तो केला आहे, राज्य सरकारही तो कायदा करेल.